नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा अपहरण करत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत तपास केला असता या तरुणाचा मृतदेह पेठ रोडवरील करंजाळी घाटात आढळून आलेला। या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि विशेष बाब म्हणजे या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी गुगल नावाच्या श्वानामुळे मदत झाली आहे। श्रीकांत उबाळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। या तरुणाचं अपहरण करून खून करण्यात आलेला आहे। ज्या महिलेचे या तरुणाशी अनैतिक संबंध होते त्या तरुणाच्या पती आणि सासूसह पतीच्या मित्रांनी हा खून केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। दीपक काकडे असं पतीचं नाव असून सविता काकडे असं सासूचं नाव आहे, तर चंद्रकांत कुलकर्णी, राहुल शेळके असं हत्या करणाऱ्या मित्रांची नावं आहेत आणि या चौघांनी 10 तारखेला श्रीकांतला रिक्षात दाबून कुठेतरी अज्ञातस्थळी घेऊन गेले होते आणि याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली। याबाबत तपास केला असता श्रीकांतचे कुठल्या तरी तरुणीशी मैत्रीपूर्वक संबंध असल्याचं समोर आले आणि तो या तरुणीकडे येत जात असल्याचं देखील तपासात समोर आले। यावर पोलिसांनी तपास केला असता या तरुणीच्या पतीने त्याच्या आईसह मित्रांच्या मदतीने श्रीकांतचा खून केला असल्याचं कबूल केलंय। याबाबत या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली। पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये 10 मार्च रोजी श्रीकांत उबाळे या तरुण मिसिंग आहे अशी खबर देण्यात आली। त्याप्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आलं होतं। याच्या तपासादरम्यान जेव्हा पंचवटी पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना अशी तपासादरम्यान माहिती मिळाली की हा व्यक्ती एका तरुणीच्या घरी जात येत होता आणि तिच्या नातेवाईकांनी, तिचा नवरा आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला ऑटोमध्ये घालून घेऊन गेले आहे। केवळ या सुगाव्यावरून पंचवटी पोलिसांनी थेट मराठवाड्यामध्ये जाऊन त्यांचं घर गाठलं आणि त्यांना ताब्यात घेतलं। त्यावेळेस त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी हा जो व्यक्ती आहे, जो मिसिंग होता, तर त्याला घेऊन जाऊन अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्याचा खून केला आहे आणि करंजाळी घाटामध्ये पेठ रोड येथे त्याचा मृतदेह टाकला अशी त्यांना तपासादरम्यान माहिती दिली। यावरून सुरुवातीला प्रथम म्हसरूळ पोलीस ठाणे येथे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा किडनॅपिंगचा गुन्ह्यादरम्यान आरोपींना अटक करण्यात आली आणि या आरोपींनी ज्या ठिकाणी मृतदेह टाकला त्या ठिकाणी जाऊन म्हणजे घाटाच्या मध्ये दाट झाडीमध्ये मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला मृतदेह मिळून आला नाही, परंतु आज परत जो नाशिक पोलीस आयुक्तालयाकडील गुगल नावाचा डॉग आहे, श्वान आहे, या श्वानाची मदत घेण्यात आली आणि या श्वानाने ज्या ठिकाणी आरोपींनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही मृतदेह टाकला आहे तिथून सुमारे 500 मीटर अंतरावर जाऊन त्या ठिकाणी मृतदेह शोधून काढला आणि खरं तर ह्या गुन्ह्याचा शोध करण्यामध्ये किंवा गुन्ह्याचा तपास लावण्यामध्ये, खुनाचा गुन्हा उघड करण्यामध्ये गुगल या डॉगची मोठी मदत झालेली आहे आणि पंचवटी पोलीस ठाणे तसेच म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी कमीत कमी सुगावा असताना मृतदेह समोर ताब्यात नसताना देखील आरोपींना ताब्यात घेऊन मृतदेह शोधून काढून गुन्ह्याचा उलगडा केला। श्रीकांत उबाळे नावाचा हा मयत मुलगा आहे। याचा एका मुलीबरोबर अनैतिक संबंध होते, तर ज्या मुलीशी अनैतिक संबंध होते त्याच मुलीच्या नवऱ्याने तसेच त्याच्या नातेवाईकांनी याला ताब्यात घेतलं, याचं अपहरण केलं आणि याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। नेमकी काय कशाने खून केला आणि यात त्यांना अटक करण्यात आली आहे का? यांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे सध्या आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। सदर तपासासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि 2 अधिकारी नेमण्यात आले होते। या अधिकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे। यामधील आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्तालयात असलेल्या गुगल नावाच्या श्वानाने पेठ रोड येथील असलेल्या करंजाई घाटात श्रीकांतचा मृतदेह शोधण्यास मदत केली। यामुळे हा संपूर्ण तपास गुगलने महत्त्वाची भूमिका बजावत या गुन्हेगारांना गजाआड करण्यास मदत केली आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।